सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात। तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे पिंपळाच्या झाडाचं काय महत्त्व आहे, कुठल्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू शकतो, कुठल्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू शकतो, ठीक आहे, कुठल्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे, कुठल्या दिवशी करायची नाही आहे, आणि दिवा जो आपण लावतो पिंपळाच्या झाडाखाली, ठीक आहे, किंवा मग जल अर्पण करतो ते कधी करायचं आहे आणि कधी करायचं नाही आहे, ठीक आहे, आणि पिंपळाच्या झाडाची पूर्व माहिती मी ही देणार आहे। तर त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, पिंपळाच्या झाडाची माहिती ही मला का देवीशी वाटते, बिकॉज ना पिंपळाच्या झाडाविषयी खूप सारे उपाय सांगितले जातात, ठीक। पिंपळाच्या झाडामागची मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते, ठीक आहे। जेव्हा ना समुद्र मंथन झालं ना तेव्हा त्यातून आहे ना खूप सारे रत्न बाहेर आले आणि त्यातून लक्ष्मी आणि अलक्ष्मी हे आले, ठीक आहे। जेव्हा विष्णूजींनी लक्ष्मीजींना सांगितलं की मला तुमच्याशी आता लग्न करायचं आहे, तेव्हा लक्ष्मीजींनी सांगितले की पहिला माझ्या बहिणीचं लग्न होणार आणि त्यानंतरच मी लग्न करणार, म्हणून अलक्ष्मी जी होती, दरिद्रता देवी त्यांना बोललं जातं, त्यांचं लग्न एक ऋषीमुनीबरोबर केलं गेलं आणि त्या ऋषीमुनींनी त्या ज्या प्रकारे राहायच्या, ज्या प्रकारे त्या होत्या, त्यांचं वागणूक बघून त्यांना ऋषीमुनींनी एक दिवस ते घेऊन गेले आणि त्यांना पिंपळाच्या झाडाखाली बसवलं आणि ते तिथून निघून गेले आणि खूप वेळ झाला ते आलेच नाही। लक्ष्मीला अगोदर कळलं नाही, त्यानंतर त्यांना कळलं की ऋषीमुनींनी माझा त्याग केला आहे, ठीक आहे। तर जेव्हा हे त्यांना कळलं की ऋषीमुनींनी मला त्याग केला, तर त्या जोरात त्या लक्ष्मीला त्या हाक मारायला लागल्या आणि जी गूंज होती आणि तो आवाज होता तो पोचला वैकुंठात लक्ष्मीपर्यंत। तर लक्ष्मीजी आणि विष्णूजी प्रकट झाले तिथे। इथलं विष्णूजींनी लक्ष्मीला सांगितलं की तुम्ही आता इथेच वास कराल, तुमचा वास इथेच असेल, ठीक आहे। फक्त शनिवारची लक्ष्मी ही येत जाईल, म्हणजे फक्त शनिवारची लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडाखाली येईल, ठीक आहे। तर अशा प्रकारे ही घटना घडली होती। त्यामुळे आपण फक्त ना म्हणजे आपल्याला जर हात लावायचा असेल पिंपळाच्या झाडाला किंवा प्रदक्षिणा घालायची असेल, ठीक आहे, तर ती आपण फक्त शनिवारीच घालू शकतो। इतर दिवशी आपण फक्त पूजा करू शकतो आणि पूजा पण ही फक्त सूर्योदय ते सूर्यास्ताच्या मध्येच करायची आहे। ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी पण पिंपळाच्या झाडाची पूजा ही केली जात नाही, ठीक आहे। त्यानंतर मग रविवारची ही पूजा अजिबात करायची नाही आहे, ठीक आहे। फक्त शनिवारी तुम्हाला जर बघा दिवा पण सनराईज ते सनसेटच्या मध्येच करायचं आहे। सनसेट नंतर म्हणजे सूर्योदय नंतर तुम्हाला करायचं नाही आहे, ना तुम्हाला जल अर्पण करायचं, ना तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, ठीक आहे। कारण की खूप सारे उपाय बघा रात्रीचे पण सांगितले जातात, तर ते सगळं मिथ आहे। तर रात्रीचा दिवा पिंपळाच्या झाडाला नाही लावत आपण, सूर्यास्ताच्या नंतर पिंपळाच्या झाडाला दिवा लावला नाही पाहिजे, ठीक आहे। सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही सूर्यास्ताच्या 5 मिनिटं अगोदर पण तुम्ही लावू शकता, ठीक आहे। पिंपळाच्या झाडाला जर मासिक पाळी असेल तर शिवायचं नाही आहे आणि पानंही तोडायची नाही आहेत पिंपळाच्या झाडाची। जर पान बघा आपण जे हनुमानजींना पण अर्पण करतो ना, ते पानं खालती पडलेली असतात, त्याला स्वच्छ धुतलं जातं आणि मग ते रामनाम लिहून ते आपण अर्पण करू शकतो, ठीक आहे। तर पिंपळाच्या झाडंही तोडायची नाही। तर रात्री पिंपळाच्या झाडाखाली मुलांना न्यायचं नाही, स्वतःही जायचं नाही आहे, रात्रीचं तिथे फिरकायचं नाही आहे पिंपळाच्या झाडाखाली, ठीक आहे। बिकॉज तिथे अलक्ष्मी दरिद्रता देवी तिथे वास करते, ठीक आहे। ह्याच्या पिंपळाच्या झाडाला खूप जण बघा तांब्याच्या पाण्याने त्यांना अर्पण करतात जल। तर तांबा आणि स्टील हे यूज करायचं नाही, तुम्हाला कासा, चांदी किंवा पित्तळ हे तुम्ही यूज करू शकतात, ठीक आहे, पिंपळाच्या झाडाला पाणी देताना। आणि झाडाला दिवा प्रज्वलित करायचा तो दक्षिणे, दिव्याची जी वात आहे ती दक्षिणमुख पाहिजे, ठीक आहे। आणि जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं तर तुम्ही पश्चिमेला उभे राहून तुम्ही पाणी अर्पण करू शकता, ठीक आहे। जल अर्पण करून काहीही तुम्हाला पूजा आराधना करायची तर ती तुम्हाला पूर्व दिशेला बसून नेहमी करायची आहे, ठीक आहे, ठीक आहे। पिंपळाच्या झाडाला तुम्ही कच्चं दूध त्यामध्ये थोडंसं गुळ हा टाकून नेहमी तुम्ही अर्पण करू शकता पिंपळाच्या झाडाला, ठीक आहे। पश्चिमेकडे तुमचं मुख पाहिजे आणि त्या दिशेने तुम्ही अर्पण करू शकता। तर हा उपाय पितृदोषासाठी आहे, पितृदोषाचं निवारण होतं ह्याच्याने। तर खूप 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 स्ट्रॉंग उपाय आहे हा, ठीक आहे।
दर पितृदोषाला तुम्ही करू शकता. पण शनिवार असेल तर तुम्हाला पूजाही करू शकता, तुम्ही प्रदक्षिणाही घालू शकता आणि तुम्ही त्यांना आणि पिंपळाच्या झाडाला तुम्ही हातसुद्धा लावू शकता. पण इतर दिवशी सोमवार ते शुक्रवार तुम्हाला हात नाही लावायचा, फक्त तुम्ही पूजा करू शकता. ठीक आहे. रविवारच्या दिवशी नाही पूजा करायची, ना प्रदक्षिणा घालायची, नाही तुम्हाला हात लावायचा आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टींची दक्षता घ्या, बिकॉज खूप सारे उपाय आहेत ना जे सांगितले जातात पिंपळाच्या झाडाचे, पण ते कितपत सत्य आहे आणि कितपत ते योग्य आहेत ह्याची माहिती मला आज द्यायची होती. ठीक आहे. तर बघा, म्हणून बघा खंडित मूर्ती आणि फोटो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पिंपळाच्या झाडाखाली ठेवले जातात का? कारण लक्ष्मी दरिद्रता देवी तिथे वास करते. ठीक आहे. तर ह्या गोष्टींची दक्षता घ्या, कारण आहे ना खूप सारे उपाय जे सांगितले जातात जे रात्रीचा दिवा लावा किंवा मग ब्रह्ममुहूर्तावरती पण काहीही करायचं नाही, बिकॉज आहे ना ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा सुद्धा रात्रीचाच काळ असतो. त्यावेळी तुम्ही साधना ह्या सगळ्या गोष्टी ध्यान साधना करू शकता. त्यावेळी ना झाडू सुद्धा मारत नाही. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी झाडूही मारला जात नाही. झाडू हा नेहमी 5:30च्या नंतरच मारला जातो. ठीक आहे. ब्रह्ममुहूर्त बिकॉज रात्रीचा वेळ असतो आणि पिंपळाच्या झाडाच्या इथे पण दरिद्रता देवी ही वास करते. त्यामुळे झाडू जर तुमची सवय असेल ब्रह्ममुहूर्तावरती उठायची, तर हे लक्षात ठेवा की ब्रह्ममुहूर्तावरती उठून लगेच तुम्ही कधीही झाडू मारू नका. कारण आहे ना तेव्हा आहेत ना सगळे देवता हे जस्ट जागृत होतात. म्हणजे देवांची वेळ असते ब्रह्ममुहूर्त, आणि देवांच्या वेळी आपण कधीही लक्ष्मीला तुम्ही बाहेर घालताय झाडू मारून ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी, तर तसं करू नका. ब्रह्ममुहूर्त तुम्हाला ध्यान साधना, बघा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी फक्त ध्यान साधना ही केली जाते. इतर गोष्टी ज्या मोठ्या मोठ्या मंदिरात होतात ती पूजा वेगळी असते सकाळची ब्रह्ममुहूर्ताची वेळ. ठीक आहे. कारण देव तिथे जागृत होतात आणि म्हणून देवांना त्यावेळी स्नान वगैरे सगळं घातलं जातं. पण घरी जर तुम्ही असाल तर तुम्हाला झाडू मारायचा नाही आहे, तुम्हाला 5:30च्या नंतरच झाडू मारायचं आहे घरी. ठीक आहे. तर ह्याची दक्षता घ्या. आणि म्हणजे देवांची पूजाची वेळी पण 5:30च्या नंतरच केलं पाहिजे. कधीही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी घरी पूजा करू नका. ठीक आहे. बिकॉज तेव्हा देवांचा वास असतो आपल्या घरी, आणि जर आपण त्यावेळी, बिकॉज बघा झाडू मारल्याशिवाय आपण देवाची पूजा करू नाही शकत. ठीक आहे. तर तुम्ही झाडू नाही मारू शकत, तुम्ही देवपूजा नाही करू शकत. म्हणून तुम्हाला बाहेर जाऊन जे ब्रह्ममुहूर्तावरती जे देवांची पूजा आरती होते ती गोष्ट वेगळी आहे. कारण बघा मंदिरात आहे ना सकाळी साफसफाई होत नाही, पण घरात आपल्याला झाडू मारावा लागतो. ठीक आहे. त्यानंतरच आपण देवपूजाही करतो. तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी कधीही झाडू मारत नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टीची दक्षता घ्या. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी झाडू मारू नये. 6-7च्या नंतरच तुम्ही झाडू मारू शकता. मोस्टली तर 5:30च्या नंतर तुम्ही मारू शकता, किंवा देवपूजा पण 5:30च्या नंतरच करावी जर तुम्हाला सकाळी करायची असेल तर देवपूजा. ठीक आहे. तर ह्या गोष्टीची, बिकॉज आहे ना रात्र असते त्यावेळी, सकाळ कधी होते माहिती आहे, सूर्योदयाच्या नंतरच सकाळ ही मानली जाते. ठीक आहे. जो शेवटचा प्रहर असतो ना रात्रीचा, तो ब्रह्ममुहूर्ताचा असतो. म्हणून तो ब्रह्ममुहूर्ताचा वेळ पण रात्रीचाच मानला जातो. ठीक आहे. त्यावेळी फक्त ध्यान साधना तुम्ही करू शकता बसून. तुम्हाला जर मेडिटेशन वगैरे करायचं असेल तो उत्तम वेळ आहे. सगळीकडे शांतता असते आणि आपली रीच ही युनिवर्सपर्यंत खूप लवकर पोहोचते. म्हणून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही नेहमी ध्यान साधना ही नक्की करावी. ध्यान साधण्याचा सगळ्यात उत्तम वेळ आहे ब्रह्ममुहूर्तावरती. ठीक आहे. तर मला हीच माहिती द्यायची होती की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आणि पिंपळाच्या झाडाची माहिती मला द्यायची होती की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी पिंपळाच्या झाडाला पण पाणी आपण घालू नये. ठीक आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमार्फत महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा, आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.